चला, आज आपण बघणार आहोत संख्यावर आधारित प्रश्न. तर कशा पद्धतीने सोडवायचे. किमान प्रत्येक पेपरमध्ये ना 2 ते 3 तरी ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला 4थी स्कॉलरशिप असू दे, 5वी स्कॉलरशिप म्हणा किंवा 6वी 7वी 8वी वगैरे त्यातले नाही तुम्हाला इनडायरेक्टली ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर बघूयात आता काय कन्सेप्ट ते आहेत आणि मुलांना काय जमत नाही हा प्रॉब्लेम बघा. त्यांना म्हणजे त्यांना काय करायला पाहिजे हे कळणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर त्यांना येत नाही म्हणण्यापेक्षा आपण काय समजावून दिलं पाहिजे ना, तर हे गोष्ट महत्वाची. आता 3,2500 कोणाला म्हणायचं? सव्वा काय असतो, पाऊणशे काय असतो, पावभाग काय असतो, अर्धा काय असतो. मग अर्ध्याला कधी आपण अडीच पण म्हणतो, कधी साडे पण म्हणतो. मग त्या विद्यार्थ्यांनी कसं लक्षात ठेवायला पाहिजे हे पण सांगते. त्यांचं कुठं चुकतं, प्रॅक्टिस कमी वगैरे पडतं का, तर ते आपण बघूयात की का कमी पडतात किंवा कोणत्या गोष्टी त्यांना इथं जमत नाहीयेत आणि का तसे प्रॉब्लेम असतात. कसं असतं, पाऊणशे वगैरे जेव्हा म्हणतो ना, तर त्या विद्यार्थ्यांचं हे कन्सेप्ट नसतं की शे म्हणजे किती येतात. मग शे म्हणजे तुम्हाला हजारा माहित असायला पाहिजे आणि हजाराचा पाव भाग म्हणजे तो किती असणार आहे, तर 250 म्हटलं जातं म्हणजे 250. मग मुलांना 250 म्हटल्यावर कळतं की 250 असं लिहायचं आहे, पण 250 म्हटल्यानंतर कळत नाहीये. तर किंवा 125 म्हटल्यानंतर त्यांना समजत नाही. तर काय करायचं, हे जे दिलेले आहेत ना मी वरती भाग त्याच्याप्रमाणे जाऊयात आपण. 100 म्हणजे आपण शे पण म्हणू शकतो. शे मधला पाव भाग म्हणजेच किती होणार, तर तुम्हाला 25 आला. अर्धा भाग म्हणजे किती, 50. आणि पाऊण भाग म्हणजे किती असणार, तर 75. हे पहिलं तुम्हाला लक्षात येणं पोरणं खूप गरजेचं आहे की पाव म्हणजे पावशे म्हटलं म्हणजे थोडक्यात काय, तर 25. तर हा 100चा पाव भाग आहे. अर्धा म्हटलं तर ते 50 येणार आहे किंवा पाऊणशे म्हटलं तर काय येणार आहे, 75. मग कधी कधी असं होतं की पोरांना शे पण म्हटलंय, पाऊण पण म्हटलंय, मग नक्की शेचं 100 करूयात, 175 लिहूया का अगोदरच लिहूयात, हे पण कन्फ्युजन. तर ते सगळं कन्फ्युजन आज क्लिअर करूयात आपण की काय प्रॉब्लेम होतो नक्की मुलांचा. तर पहिलं तुम्ही हे 3 जे तुम्हाला दिसतात का हे पहिले क्लिअर करा आणि जमलंच तर एक काम करायचं, जमलं नाही तुम्ही जमवाच. ज्या विद्यार्थ्यांचा खरंच लिटरली पटकन जे लक्षात येत नाहीये, आता अगदी जर जे 4थीला शिकत असतील तर त्यांचं हे थोडंफार झालेलं असेल, पण म्हणजे तरी पण काही विद्यार्थ्यांना जमत नाहीये. तर मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, आता इथं मी 100चं दिलंय, 25 50 75. तर त्या विद्यार्थ्यांनी 100 पासून सुरुवात करायची की 125, 150, पावणे 200, 300, 350, 350, पावणे 400. हे असं जे आहे का नाही ते अगदी 10,000 20,000 पर्यंत तुम्ही लिहून काढा. कारण कन्सेप्ट तुमची क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. आणि आता इथं नाही झाले ना, तर सतत सतत एक मुलांचा न्यूनगंड निर्माण होतो की असलं काय आलं की मला जमणारच नाही, मी काही असले प्रश्न सोडवणारच नाही. मग ते जर आपण सगळ्या पेपरमध्ये कुठल्या ना कुठल्या म्हणजे टॉपिकचं जर प्रॉब्लेमच बघत गेलो तर सोल्युशन कधी सापडणार. त्याच्यामुळे तुम्ही काय करा की सराव होऊ देत, काय फरक पडत नाही, गणिताला सराव होणं गरजेचंच असतं. त्या काही वाचून संख्या वगैरे समजतात अशातला भाग नाही. त्याच्यामुळे नाही तुम्ही इथं जरी मी एवढं दिलं तर 100च्या पुढचं तुम्ही काढायचं. 100 125 लिहिलं तर त्याला आपण 125 म्हणणार आहोत, हे करायचं. त्यानंतर जर 150 म्हटलं तर तुम्हाला 150 लिहिता आलं पाहिजे. परत पावणे 200 म्हटलं तर 175 लिहिता आलं पाहिजे. 250 म्हणजेच 225 म्हणता आलं पाहिजे. त्यानंतर 250 असेल तर तुम्हाला 250. अशा संख्याना तुम्ही अगदी 10,000 पर्यंत लिहून काढा. 100% मी गॅरंटी देते की तुमचं ते पाठच होऊन जाईल. पण हे बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यानंतरचं बघा 1,000 आहे, तर 1,000तला पावभाग म्हणजे किती झाला, 250. अर्धा भाग म्हणजे किती होणार, म्हणजे ज्याला आपण साडे विडे असं साडे कधी आडी असं होतं ना, त्यामुळे ह्याला किती अर्धा म्हणूयात 500. आणि ह्याच्यातला पाऊण भाग किती झाला, तर 750 झाला. मग आता इथे सुद्धा तुम्हाला विचारतात की 3,2500 म्हणजे किती. मग 3,2500 म्हणजेच किती होणार, 3 तर हजार पाहिजे आणि वर 1.25 म्हणजे 250 आले का. मग मुलांनी त्या ठिकाणी काय करायचंय, 3,2500 न लिहिता पहिलं 3,000 लिहायचं आणि अधिक परत 250 करायचं, म्हणजे ते ऑटोमॅटिक बरोबर येतात. मुलांचं कसं होतं डायरेक्ट शोधायला जाते, तसं नाही. सगळ्यांचीच ग्रास्पिंग पॉवर काही सेम नसते, त्यामुळे कुणाला पटकन लक्षात येणार, कुणाला पटकन नाही येणार. तर आपण काय करायचं, ज्यांना असं वाटतं की नाही बाबा आता नाही क्लिअर झालं, तर ते परत तुम्ही सतत सतत रीड करा ना, कधी तर कधी तुम्हाला ते सुटणारच. त्यानंतरच बघा 1,00,000तला पावभाग म्हणजे 25,000 आहे. अर्धा म्हटल्यानंतर 50,000 आणि पाऊण म्हटल्यानंतर आता पाऊण लाख म्हणजेच किती येणार, तर 75,000 येणार आहे. ते कधी तुम्हाला कळणार आहे, ज्यावेळी तुम्ही सराव कराल ना लाखाचा 10 लाखापर्यंत वगैरे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कसं सोडवायचं आहे. तरी पण बघूयात आपण.
आता 5,500 आहे की नाही इथं, मग बऱ्याच विद्यार्थ्यांना नाही 5,500 म्हणजे किती हे लिहिता येत नाही. त्यांच्यासाठी एक सिंपल सांगते तुम्हाला. ह्या 5,500चं काय करूया, पहिल्यांदा 5,000 लिहायचं. फक्त ह्याच्यासाठी चाललंय, हे अजून मी ऍड करत नाही. 5,500चं पहिल्यांदा 5,000 लिहायचं आणि परत सव्वाचा विचार करायचा. मग 1,000तला 1/2 म्हणजे किती होणार हा डोक्यात घ्यायचा. 1,000तला म्हणजे तुम्हाला एकच भाग पाहिजे ना, 1/2 म्हणजे एक भाग असणार. साडे म्हटल्यानंतर नाही का अर्धा भाग असतो, पाऊण म्हटल्यानंतर ते 3 भाग आले. तर आता 1/2 म्हटल्यानंतर हे तुम्हाला क्लिअर होऊ दे की 1/2 म्हटल्यावर काय करायचं, तर हे 5,000 तर आपण लिहिलंय आणि हे 5.25 आहे. ह्याचा अर्थ काय, तर 1,000मधला एक भाग घ्यायचा म्हणजेच किती, तर 250 करायचं. म्हणजे ह्यांची बेरीज किती आली, 0, 5, 2 आणि हे 5,250. ज्यांना पटकन क्लिक होतंय त्यांनी 5,250 लिहायला काही हरकत नाही, पण ज्यांना नाही होत त्यांनी अगदी बेसिक पासून शिकणं गरजेचंच आहे. त्यानंतरचं बघा 350. आता बरेच जण म्हणणार बापरे 300 लिहायचं का, नाही 300 लिहायचं. त्याच्या अगोदरचा पावणे वाचायचा, पाहुणा आपल्या घरात आलाय हे क्लिअर करायचं. पाहुणा आपल्या घरात आहे म्हणजे पाठीमागचं घर घ्यायचं, पुढचं नाही जायचं. 350 म्हणजेच पावणे इकडं ओढायचं त्याला, म्हणजेच काय येणार इथं 200च्या पुढं जायचं. 350 म्हणजे अजून 300ला त्यांनी गाठलेलं नाही म्हणून काय करायचं, 200 पहिला तर हे लिहायचं अधिक पावणे आणि 100. मग 1,000 आपण कधी म्हणू शकतो हा विचार करायचा. म्हणजे तिथं किती येणार, 1,000 म्हणजेच 75 आलं, म्हणजेच 5 आला, 7 आणि हे 2. आणि आता मग ह्या दोघांची आपण बेरीज करूया. मग आता नाही अवघड वाटणार ना, कारण ह्या जोपर्यंत संख्या तुम्हाला कळत नाही ना तोपर्यंत ते अवघडच वाटणार. आता बेरीज करूयात बघा. 5,250 अधिक हे किती आले, 275 आले. बघा बेरीज 5. आता इथं जरा दिसताना प्रॉब्लेमच होणार आहे, मी जरा वरच्या बाजूला लिहिते. 5,250 अधिक हे 275, 5 5 आलं, 0 अधिक 5 5च येणार ना. 7 आणि 5 12, हाच्या गेले 1 म्हणजेच 5 आणि हे आलेलं 5 म्हणजेच किती आलं बघा बरं. फायनल आन्सर आपलं 5,525 हे तुमचं फायनल आन्सर असेल. जमतील का कसे सोडवायचे, अशी फोड करून सोडवून मगच क्लिअर करायचं. आता इथं दिलंय बघा 3,2500. वर सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा ही कन्सेप्ट क्लिअर करायची, ज्याबद्दल मी 3,000 लिहून टाकते आणि मग ह्या 1,000चा विचार करायचा. मग मुलं तर नाही तो विचार सोडून देतात, असं नाही करायचं. 1,000तला एक म्हणजे 1,000तला फक्त एक भाग म्हणजे आपण काय घेतोय तर 250 घेतोय. 1,000 म्हणजे पावभाग, एक नाही पावभाग. पावभाग किती येणार तर 250 येणार. मग इथं ऑलरेडी आपण 3,000 लिहिले. मग तुम्हाला 1,000चं किती घ्यायचं आहे, फक्त पावभाग म्हणजेच किती येणार तर 250 झालं की मग बेरीज करूया. 0, 5, 2 आणि 3 आलं का बघा. 3,250 झालं का 3,2500. आता 2,500ला हे जरा तुम्हाला कन्फ्युजन म्हणजे लक्षात ठेवायला लागणार आहे, कारण आता नाही का 2,500 म्हटलं असतं तर ठीक होतं. आपण 2.5 करत म्हणजे 2,000 लिहून वर परत 1,000तलं निम्म असं घेतलं असतं. आता 2,500 म्हटल्यावर काय करणार आहे तर 2.5 म्हणजे 2 आणि अर्धा घ्यायचा आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ 2,000 लिहिणार पहिला आणि 2.5 म्हटल्यावर 1,000मधला परत पुन्हा अर्धा भाग घ्यायचा. म्हणजेच किती आले तर ते 500 आले. 0 0 5 आणि 2 झालं का इथंपर्यंत क्लिअर. आणि मग आता ह्या दोघांची बेरीज करायची म्हणजे अगदी 100% तुमची कन्सेप्ट काही शिल्लक राहणारच नाही. अधिक हे आलेले किती तर 2,500. सॉरी इकडे लिहायचं राहिलं, म्हणजे एककाखाली एक दशकाखाली दशक आलं ना तर तुम्हाला ते सोडवायला बरं पडतं. 0 हे 5 7 आणि आलेलं हे 5,750 आलेत लक्षात. मग 5,750 म्हणजेच किती 5,000 पण ओलांडलं आणि 1,000तला म्हणजे 5,000 तर ओलांडले आणि 5,000तला कितवा भाग हा पाऊण आहे. म्हणजेच पाऊण म्हटल्यानंतर पूर्ण पण नाही झालं ना अजून, म्हणून किती होणार तर हा 5,750 म्हणजेच आपण त्याला 5,600 असं म्हणू शकतो, कारण 5,000च्या तर वर गेले. 5,600 जमतील का आता कशा पद्धतीने सांगितलेले आहेत ते. आता परत पुन्हा आलं बघा 5,500, कारण 1,000ची कन्सेप्ट क्लिअर करा. सारखी एक्झाम्पल त्याच्यावरून विचारतात म्हणून मी ते मुद्दाम टाकलेलं आहे सारखं 1,000. इथं किती होणार बघा 5,000 आलं अधिक 1,000 आणि ह्या 1,000 मुलांचं असं होतं 1,000 म्हणजे किती लिहायचं, ह्या 1,000चं लगेच ह्याच्याशी कनेक्शन जोडायचं. त्या 1,000चं 1,000शी कनेक्शन जोडलं नाही मग तुम्हाला पटकन कळतं की 1,000तला किती तर पावभाग घ्यायचा इथे. त्याच्यामुळे हे बघा ह्या ह्याच्यातलं 1,000चं पण ह्याच्याशी कनेक्शन जोडायचं. 1,000 आणि 1,000चं काय रिलेशन आहे हे बघायचं म्हणजे मग लक्षात येते. हा 3,000 तर लिहिला आणि परत 1,000 आणि 1,000 ह्या दोघांचं बघायचं. म्हणजेच किती आला हा 5,000 आणि अधिक हे 1,000तला पावभाग म्हणजे 250. 0 5 2 आणि 5,250 झालं का नाही क्लिअर बघा.
त्यानंतर 10,500 म्हणजे 10,000 फिक्स लिहून टाकायचं. एवढं तर आपल्याला जमतंय. परत 1/2 आणि हजाराकडे जायचं. 1/2 आणि हजाराचं म्हणजेच काय, हजारातला कितवा भाग घ्यायचा आपल्याला, अर्धा घ्यायचा हे कायम. मग हजारातला अर्धा भाग म्हणजे किती असणार तर 500 असणार. म्हणून 0,0,5,0 आणि आलं का बघा 10,500 म्हणजेच किती झाले तर 10,500 झाले. आता ह्या दोघांची आपण बेरीज करूया. पहिल्यांदा मोठी संख्या वर घेऊयात. 10,500 अधिक 5,250. 0, 5, 7, 5 आणि आलेले किती झाले बघा 15,750. म्हणजे 15,000च्या वर गेले. आणि पटकन तुम्हाला कळायला पाहिजे की मग अरे हजारातला हा कितवा भाग आहे तर पाऊणे, म्हणजे अजून पुढच्याला कमीच आहे ना, म्हणजेच किती होणार 15च्या तर वर गेले पण पुढच्या संख्येच्या आतमध्ये ना पावणे म्हटल्यावर म्हणजेच किती होणार हे तर 15,16,000. 15,16,000 झाली का कन्सेप्ट क्लिअर कसं लक्षात ठेवायचं ते. त्यानंतर बघा आता 1,15,00,000. 1,00,000 पहिला नोट करून ठेवायचं, त्याच्यात काही सुट्टीच नाही. 1,00,000 परत प्लस 1,15,00,000 लाखाचं पटकन कनेक्शन बघायचं, म्हणजे लाखातला पाव भाग बघायचा 1,15,00,000 म्हणजेच बरोबर. म्हणजे नुसता 1,15,00,000 सांगितलंय ना आपल्याला, 1,15,00,000 आपण मधलं गाळलंय त्याच्यामुळे 1,15,00,000 लाखाचं काही रिलेशन आहे बघायचं. तर ते किती असणार आहे 25,000. म्हणून हे 25,000ला 0,0,0,5, 2 आणि 1 आलं का बघा 1,25,000 झालं का. आता 1,25,000 म्हणजेच किती तर 1,15,00,000. पुढचा आहे 1,00,000. मग हे तर काय सोपंच आहे. लाखातला अर्धा म्हणजेच किती होणार आहे वर दिलंय बघा. लाखातला अर्धा म्हणजे किती आलं 50,000. मग डायरेक्ट बेरीज करूयात आपण. सॉरी वजाबाकी आहे ना, इथली बेरीज झाली पण फायनल करताना वजाबाकी आहे. म्हणजेच किती होणार 1,25,000 वजा किती करायचंय 1,00,000 म्हणजेच 1,00,000ला 0,0 आणि इथं 50 करूया. झालं का बघा क्लिअर. 0,0,0 वजाबाकी आहे ना या दोघांची म्हणून इथं करूयात वजाबाकी. 5शी 5, 12तनं 5 गेले 7 म्हणजे उरलं किती 75,000 आलं. आता 75,000 म्हणजेच त्याला काय म्हणता येईल बघा, दिलंय का इथं पाऊण लाख. 75,000 म्हणजेच किती येणार तर पाऊण लाख. कारण पुढं अजून कमी पडतंय ना, लाखापर्यंत गेलंय का नाही तर पाऊण लाख येणार. त्यानंतरच बघा पाऊणशे. पाऊणशे म्हणजे शे पर्यंत अजून पोहोचलेलं नाही, पाऊण नाही. मग पाऊण म्हणजे किती, शे मधला किती येणार तर शे मधला, शे म्हणजे 100 आहे आणि पाऊण म्हणजे किती आलं तर 75 अधिक हे आता 1,500चं बघायचं. ह्याच्याबद्दल 75 लिहिलं नो डाऊट डायरेक्ट आपण सांगू शकतोय. 1,500चं 1000 तर लिहून घ्या ना पटकन. 1000 आलं प्लस 1,500 आलं 1,500 म्हणजेच वरचं अजून किती पाहिजे तुम्हाला 1 आणि अर्धा असं. तर ऑलरेडी 1 घेतलंय. मग आता 1000तला अर्धा करा की म्हणजेच किती झाले तर 500. 0,0,5 आणि 1 आणि आता बेरीज करूया त्यांची. सगळ्यात मोठी संख्या अगोदर लिहूया 1500 अधिक 75. 5, 7, 1 आणि 5 आलं ग बघा किती झाले हे 1,575 झालं. त्यानंतरच बघा 2,500. 2.5 म्हणजे 2 आणि अर्धा. मग 1000 तर लिहायचं नाही, मग 2,000 तर येणारच आहे फिक्स. 2,000 आणि परत 2.5 म्हणजे वरचा अर्धा पण घेतोय. मग अर्धा कुणाच्या घ्यायचा तर 1000च्या अर्धा. 1000च्या अर्धा किती होणार तर 500. आणि मी सांगत्या म्हणून घ्यायचं नाही, तिथं गणित वाचायचं. दिले की नाही त्याने 1000 मग त्याला रिलेट करायचं ना. मी सांगत्या म्हणून कुठला विश्वास ठेवायचा नाही. वर एक्झाम्पल बघायचं 0,0,5 आणि 2 आणि इकडे 1,500. 1000 तर येणारच आहे, 1000 फिक्स आहे. आणि आता 1.5 म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की 1 आणि अर्धा बरोबर आहे का. 1 आणि अर्धा तर मग 1,000 तर पहिला लिहिणारच आहे तुम्ही 1,000 आणि परत किती होणार अर्धा म्हणजेच किती आलं तर 500. म्हणजेच तुम्हाला किती लिहिता येईल हे 1,500 झालं. आता काय करायचंय दोघांची वजाबाकी करायची. म्हणजेच हे 2500 वजा हे 1500 म्हणा किंवा 2,500 वजा 1,500. 0,0,0 आणि 1 उरलं किती तर फक्त 1,000. आलेत लक्षात कशा पद्धतीनं एक्झाम्पल तुम्हाला टॅकल करायचे आहेत, कशी विचारली जाऊ शकतात परीक्षेला. कितीही अवघड एक्झाम्पल येऊ द्या बघा, तुम्हाला ज्यावेळी पाव कळेल, साडे कळतील आणि म्हणजे 2.5, अर्धा वगैरे हे जेव्हा कळेल किंवा लाखातलं पाऊण वगैरे हे कळेल ना तेव्हा तुम्हाला 100% जमतील. आता 9,500 आहे. पहिला 9,000 घ्या ना, परत 1/2चा विचार करा. ह्या 1/2 हजारामध्ये काय रिलेशन आहे. 1/2 म्हणजे किती असतं अर्धा. कुणाच्या अर्धा घ्यायचा 1000च्या अर्धा म्हणजेच किती आला तर हा 500 झाला. 0,0,5 आणि आलेलं हे 9 झालं का. 9,500 म्हणजेच किती झाले 9,500.
त्यानंतर 8,95,000 म्हणजे अजून 9ला म्हणजे 9,000ला पोहोचायचंय. म्हणजेच किती असणार तिथं 9ला पोहोचायचंय. म्हणजेच पाहुणे म्हणलं का लगे अलीकडचं घर दाखवायचं. पाहुणे आपल्या घरात न्यायचे नाही, पाहुणे आपल्या घरात न्यायचे नाही, शेजाऱ्यांच्या घरात बसवायचं. म्हणजे 9च्या अगोदरचा घ्यायचा. किती येणार 8,000 अधिक पाहुणे. म्हणजेच मग ह्या पाहुण्याचं आणि हजाराचं काय रिलेशन आहे बघायचं. काय असणार आहे त्याचं. पाहुणे म्हणजे हजाराचा पाहुणे म्हणजे किती असतो 750 असतो. म्हणून इथं काय करूया 0, 5, 7 आणि 8 आला. बघा बरं झालं का आता 8,95,000. दोघांचं काय करायचंय वजाबाकी सांगितल्या. 9,500 वजा 8,750. बघा बरं 0ला 0. त्यानंतरचा इकडचं किती झाले बघा. इकडचा इथं किती लिहूया 4 आणि इकडं आलेला हा 10. 10तनं 5 गेले 5. परत पुन्हा इकडून 1 गेला ना म्हणजे 14 झाले. 14तनं 7 आलं 7. कळालेत कशा पद्धतीने सोडवून घ्यायचं. किती आले बघा. आलेत का बरोबर 750. आता हे 750 म्हणजेच किती होणार सांगा. 750 म्हणजेच पावणे. अजून 1,000 पर्यंत गेलो नाही आपण बरोबर. म्हणजेच किती झाला तर तो 1,000. पावणे 1,000. जमतील कशा पद्धतीने सोडवायचे आहेत ते तुम्हाला पण अजून मी एक्झाम्पल सोडवून देते. ह्याच्यावरती पण जेवढे झालेले आहेत तेवढे व्यवस्थित नोटबुकमध्ये तुम्ही सोडवून घ्या. हे वरचं विसरायचं कामा नये. आणि दुसरी गोष्ट मी जसं सव्वाचं आणि हजाराचं काय रिलेशन आहे, 1,500 हजाराचं पावणेचं हे तुम्ही व्यवस्थित बघा. ते तुम्हाला जमले का नाही 100% तुम्ही प्रश्न ह्याच्यातले सॉल्व्ह करूयात. आणखी पण आपण एक्झाम्पल ह्याच्यातली बघणार आहोत. अजून एक्झाम्पल बघूयात. 5.25 लाख अधिक 1.5 लाख दिलेला आहे. मग कसं सोडवणार बघा. पहिलं काय करायचं 5 लाख फिक्स आहे. 5 लाख लिहून घ्यायचं. 5 लाख अधिक हे 1.25 आणि लाखाचं काय रिलेशन आहे पटकन बघायचं. लाख आणि नुसतं 1.25 ह्या दोघांचाच विचार करायचा. त्यावेळी पटकन डोक्यात क्लिक झालं पाहिजे की लाखाचा पाव भाग फक्त घ्यायचा आहे. म्हणजेच किती आलं पाहिजे तर इथं 25,000 आलं पाहिजे. झाले का बघा 25,000. 0, 0, 0, 5, 2 आणि हे आलं का बघा 5,25,000 म्हणजे झालं का 5.25 लाख. त्यानंतरचे किती आहे 1.5 लाख. म्हणजेच पहिलं काय करायचं 1.5 म्हणजे किती असतं 1 आणि अर्धा असतो. मग 1 लाख तर फिक्स येणार आहे. त्यानंतरचा अर्धा हे कोणाशी रिलेशन लावायचं लाखाशी. मग लाखातला अर्धा म्हणजेच किती होणार तर हा आला 50,000. म्हणजेच किती झाले बघा इथं झाले का बघा 1.5 लाख. 1, 2, 3 आणि इकडे 0, 0, 5 आणि हे झाले का बघा 1,50,000 म्हणजेच 1.5 लाख झाले का. आता तर ह्या दोघांची बेरीज करूयात. मग बघा मोठी संख्या अगोदर लिहायची. 5,25,000 अधिक हे आलेले किती झाले किती होतात बघा. उजव्या बाजून लिहितीव्या 0, 0, 5 आणि 1. चला आता इथं कॉमा वगैरे नको देत बसायला. चुकून 1 वगैरे होऊन जाईल आणि विनाकारण गोंधळ नको. लक्षात आलंय तर डायरेक्ट सोडूया. 0, 0, 5, 7 आणि 5 आणि 6. बघा बरं किती आलं 6,75,000. तर पटकन लक्षात आलं पाहिजे की 6 लाख होणार आहे. पण 75 म्हणजेच काय असतं पाऊण असतं. म्हणजेच याचा अर्थ अजून पाऊण आपल्या घरात आलेला नाहीये बरोबर आहे. म्हणजे पुढचं सांगायला आपण 7 म्हणू शकणार नाही. तर किती होणार ह्याच्यामध्ये 7.25 लाख होईल. 7.25 लाख आलेत लक्षात कसं घ्यायचं ते. पुढचं बघा 4.5 लाख. 4 लाख तर फिक्स आहे नो डाऊट. प्लस ह्या साडेचं लाखाचं फक्त पटकन रिलेशन बघायचं. साडे म्हणजेच लाखाच्या किती येणार अर्धा. म्हणून किती येईल तर इथं 50,000 आलं. बरेच विद्यार्थी ह्याच्यामध्ये चुकतात. त्याच्यासाठी तर सांगायला लागल्या की जेणेकरून परत अशा चुका व्हायला नकोत. आणि हे जमणं गरजेचंच आहे. स्पर्धा परीक्षेला असतातच हे असले प्रश्न. त्याच्यामुळे कसं आहे हल्ली परीक्षेचा पॅटर्नच बदललाय. बरेच तर 5वी स्कॉलरशिपला सुद्धा यावर्षी MPSC वगैरे काय एक्झाम्पल टाकलेले आहेत. तर कसं आहे शेवटी पेपर सेट करण्यावरती डिपेंड आहे. पण आपण कसली एक्झाम्पल तर तयारीत राहायलाच पाहिजे. त्याच्यामुळे चला आपल्याला काय पेपर कसा येतोय किंवा काय सेट करतात ह्याच्यापेक्षा आपण आपल्या तयारी नसणं कधीही गरजेचं. 2.25 लाख म्हणजे अजून 2 लाखापर्यंत आपण पोचलेलो नाही. म्हणजेच किती होणार आहे 2.25 लाख. लाख तर आहेच आहे पण 2.25 पण म्हटलंय. म्हणजेच किती होणार तर पावणे म्हणल्यावर लाखातला 3 भाग घ्यायचे हे विसरायचं नाही. म्हणजेच पावणे येणार आहे तो. म्हणजे लाख तर लिहूयाचा अगोदर. लाख तर झालाच आणि पावणे म्हटल्यानंतर परत चाललं किती तर 75,000.
म्हणजेच किती झाले बघा 0 0 5 7 आणि 1 आला हा प्लस 1,75,000. आता करूयात ह्या दोघांची बेरीज किती आहे तर बघू. 4,50,000 अधिक हे किती झाले 0 0 0 5 7 आणि 1 करा बेरीज 0 0 0 5 7 आणि 5 12 आणि इकडे आलेलं 6. बघा बरं 6,25,000 म्हणजेच किती होणार 6 लाख तर फिक्स आहे आणि लाखातला हा 25,000 म्हणजे कितवा भाग आहे तर फक्त पाव भाग आहे. म्हणजेच आपण काय म्हणायचं त्याला 6.25 लाख 6.25 लाख. कळालेत कशा पद्धतीनं सॉल्व करून घ्यायचे ते एक्झाम्पल कशी सोडवायचे आहेत आणि कसं ज्यांना पटकन जमतं त्यांना काही घ्यायला प्रॉब्लेम नाही, पण ज्यांना नाही जमत ते आपण मान्य करायचं. येत नाही म्हणून तर आपण शिकायचं आहे, नाही तर मला सगळंच येतंय म्हटलं ना तर याचा काय सुद्धा उपयोग होणार नाहीये. जेवढं तुम्हाला मला काही कळत नाही म्हणून तर मी शिकतोय असं म्हणाल ना तेवढं आपलं ब्रेन सगळं पुढं शिकवलेलं ग्रास्प करायला तयार असतो. नाही मला सगळं येतंय मला हे जमतंय असं नाही करून चालणार. त्याच्यामुळे ते ऍक्सेप्ट करायला शिकायचं. नाही येत ना तर शिकायचं. शिकायसाठी तर आपण आहोत. आयुष्यभर कुणाकडून आपण काहीतरी शिकतच असतो. 38,500 38,000 तर फिक्स अधिक साडे जण हजाराचं रिलेशन बघायचं. हजारातला निम्मा म्हणजेच आलं का 500 0 0 5 8 आणि हे 3 झाले का बघा 38,500. आणि हा पाऊंड लाख आहे म्हणजे लाखाकडे अजून जायचंच आहे म्हणून पाऊंड लाख म्हणजेच किती होतं तर 75,000. मी मगाशी वर दिलं होतं. आता ह्यांची बेरीज करूयात आपण. 38,500 आधी किती आलं हे 75,000 सॉरी 75,000 0 0 5 8 आणि 5 13 आणि हे आले 11 म्हणजेच किती झालं बघा 1,13,500. आलेत लक्षात किती होणार ते जमतील का. आता कशा पद्धतीनं सोडवून घ्यायचं काय करायचं ते पुढचं बघूयात. 2.5 लाख 2.5 म्हणजे किती 2 आणि अर्धा. मग लाखाचं पहिल्यांदा 2 लाख करायचं म्हणजेच किती झाले बघा हे 2 लाख आणि 2.5 म्हणजे आपण किती म्हणलंय 2 आणि अर्धा. मग अर्धा कोणाचा तर लाखातला अर्धा आहे म्हणजेच किती होणार तर हे 50,000 आले का बघा बेरीज 0 0 0 5 0 5 आणि हा आलेलं 2 किती झाले बघा 2,50,000 झाले का ह्या म्हणजे 2.5 लाख आणि परत 1.25 लाख म्हणजे 1 लाख तर फिक्स आहेच आहे. प्लस ह्या 1.25 आणि लाखाचं रिलेशन पटकन बघून घ्यायचं काय येते. 1.25 लाख म्हणजेच त्याच्यातला पाव भाग घ्यायचा म्हणजेच किती येणार तर हा 25,000 आला. म्हणून ह्याला किती झाले तर 0 0 0 5 2 आणि हा आलेला 1. झाली कन्सेप्ट क्लिअर. ह्यांचं काय करायचंय बेरीज करून घेऊयात की त्याला बघा आता 2,50,000 अधिक 1,25,000 म्हणजेच बेरीज करूया 0 0 0 5 7 आणि हे 3,75,000. 3,75,000 म्हणजे 3च्या तर वर आकडा गेलाय. वरचे 75,000 म्हणजेच किती लाखातला पाऊण भाग असतो म्हणजेच काय येणार तर 4.25 लाख 4.25 लाख. 3च्या तर वर गेले आणि तो तर भाग तेच आहे म्हणजे 4 कडे पण जाणार नाही. 4 पर्यंत पण नाही 4 क्रॉस पण नाही करणार आणि 3ला इकडे पण येणार नाही तर तो दोघांच्या मध्ये असणार 4.25 लाख. 12,500 म्हणजेच काय 12,000 तर फिक्स आहे. साडे कुणाच्या घ्यायचं हजाराच्या म्हणजेच अर्धा 500 किती झाले बघा 0 0 5 2 आणि 1 आले का बघा 12,500 वजा 12,500 12,000 तर फिक्स अधिक 1.25 आणि हजाराचं रिलेशन म्हणजे हजारातला कितवा भाग घ्यायचा आहे फक्त पाव भाग घ्यायचा आहे म्हणजेच तो किती येणार तर 250 आला म्हणजे 0 5 2 2 1 12,250 झाला. आता यांची वजाबाकी करूयात. 12,500 वजा 12,250 0 आला आणि इकडं 10तनं 5 गेला म्हणजेच इकडे किती राहिले 4 10तनं 5 गेला 5 4तनं 2 गेले 2 0 0 किती आला तुमचं 250 सॉरी फक्त आणि फक्त 250 म्हणजेच याला आपण 250 असं पण म्हणू शकतो. आलेत लक्षात कशा पद्धतीने सॉल्व करायचं. पुढचं बघूयात आता 8,500 8,000 तर फिक्स 8,000 ह्या साडेज आणि हजाराचं बघा काय रिलेशन आहे तर निम्म करायचं म्हणजेच ह्या दोघांची 0 0 5 आणि 8 आलं 8,500 झालं म्हणजे 8,500 आला. 4.25 म्हणजेच काय पावणे म्हटलं का जरा थांबायचं लगेच 5,000 डायरेक्ट काय घ्यायचं नाही. 4.25 म्हणजेच ह्याचं काय अजून 5,000च्या घरात नाही गेलेला
त्याच्यामुळे 5,000ला लगेच ब्लेम करायचं नाही, त्याच्या अलीकडचा घ्यायचा. पावणे आलं म्हटलं का, पावणे म्हटलं का अगोदरच्या घरी थांबवायचा, म्हणजे 4 लाख आणि परत पावणेचं आणि हजाराचं रिलेशन बघायचं. काय तर हजाराच्या म्हणजे पाऊण भाग येतो, म्हणजे 4,750 आला. आलेत लक्षात किती होणार, तर ते 4,750 म्हणजेच पावणे 5,000 आलं. त्याच्यातनं आता वजा करून घेऊयात. 8,500 वजा 4,750 किती झाले बघा, 0 आला. परत इथं 4 झाला, इथं 10, 10तनं 5 गेलं 5, परत 14तनं 7 गेले 7 आणि इकडं किती राहिला होता 7, 7तनं 4 गेले 3, म्हणजेच उत्तर किती आलं तुमचं 3,750. म्हणजेच ह्याचं किती होणार तर थोडक्यात 8,500 वजा पावणे 5,000 म्हणजेच 3,750 याचा अर्थ किती झाले तर पावणे 4,000. पावणे 4,000 आलेत लक्षात कशा पद्धतीने सोडवायचे आहेत, कसं करायचं आहे, काय ट्रिक सांगितलेले आहे, कसे लक्षात ठेवायचे असतात, हे व्यवस्थित तुम्ही एकदा नोटबुक मध्ये सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघा. सारखं बोर्डकडे बघायची की नाही, सवय लावायची नाही. आपल्याला ह्याच्यातलं थोडंफार तर कळालेलं असतंय. गणित भरभर अगोदर लिहून घ्यायची सगळी आणि मग जे शिकवलेलं असतंय ना ते आठवायला लागायचं. डायरेक्ट गणित नाही बघून परत नुसत्या स्टेप्स उतरून ते नाही कळत. काय करायचं, एकदा शिकवलंय तुम्हाला तर परत एकदा आठवतंय का बघायचं. नाही आठवलं ना तर मग आपलं बोर्डकडे बघायचं. नाही तर सारखं जर बोर्डवरचं तर मग ब्रेन कधी आपला काम करणार आणि ऍक्टिव्ह कधी होणार सांगा. आम्ही तुम्हाला मार्ग दाखवतोय असा अर्थ नाही की सगळ्या सगळं आमच्या सोबतच तुम्ही चालायचं आहे. नाही तर तुम्हाला काय करायचंय, मी शिकवलंय तुम्हाला तर त्याच्यातलं तुम्हाला पहिलं काय आकलन होतं आठवतंय का बघायचं आणि जिथं थांबताय ना तिथं ह्या बोर्डचा उपयोग करायचा तरच बघायचं. नाही तर सगळेच्या सगळे एक्झाम्पल ना बघून बिलकुल करायचे नाहीत. आलेत लक्षात. आता होमवर्क देते तुम्हाला, ते पूर्ण करा. तुम्हाला काय होमवर्क पण दिलेला आहे तर होमवर्क पण तुम्ही बरोबर एक्झाम्पल नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि त्यानंतर सोडून बघा. काय प्रॉब्लेम आला तर मला सांगा. बघा आता 7,500 अधिक पावणे 3 लाख, मोठी संख्या पहिल्यांदा लिहायची त्याच्यानंतर लहान लिहायची. 3,500 वजा 5,500. नेक्स्ट आहे 15,500 वजा 10,15,000. 20,000 वजा 10,15,000. पाऊणशे, 1,200, 150. मुद्दाम फसवण्यासाठी तुम्हाला एक्झामला विचारली जातात. कारण एक्झामवाल्यांना काय जेवढे कारण हल्लीची पिढी आता सगळेजण हुशार म्हणत सगळ्यांच्या घरातले अलर्ट असतात, पालक वगैरे अभ्यास घेत असतात. त्याच्यामुळे मुलांना कसं कात्रीत धरायचं हे एक्झाम पेपर सेट करणाऱ्यांनाच माहिती असतं. त्याच्यामुळे जेवढी गळती लावता येईल तेवढी ते लावत असतात. तरी सुद्धा आपण त्या पद्धतीनं जायला हवं. 2,500 वजा 1,500 अधिक अर्धा हजार. 9,500 वजा 7,500. 3,500 वजा 1,500. 23,500 वजा 19,500. 150 ग्रॅम, 1,200 ग्रॅम, पावणे ग्रॅम, सॉरी पाऊणशे ग्रॅम पाहिजे इथं. पाऊणशे, मीठ लिहिते मी 1 मिनिट. पाऊणशे ग्रॅम. इथून पुढचे सुद्धा तुम्हाला जे काही मी पाऊण लाख, 1.25 लाख वगैरे जे एक्झाम्पल दिलेले आहेत ती सुद्धा करा. 37.5 लाख वजा पावणे 35 लाख. 10.5 लाख वजा 5.5, 9.25 वगैरे हे जेवढे काही 20 एक्झाम्पल दिलेले आहेत तर ती तुम्ही परफेक्ट कराल अशी मी अपेक्षा करते. आणि फक्त नाही बाळानं तुम्ही एक्झाम पुरतं म्हणून बिलकुल करायचं. तुम्हाला व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा हा टॉपिक लागणार आहे. तो आपल्याला व्यवहार ज्ञानासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. बँकेत जावा किंवा इतर ठिकाणी वगैरे आता कुठल्या पण शाळेच्या फीज भरता, क्लासच्या फीज भरता, तेव्हा सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे ना 2,500 म्हणजे किती, 5,500 म्हणजे किती, हे सुद्धा आपल्याला नोटावरनं सुद्धा कळायला पाहिजे. 1.25 लिटर म्हणजे किती होतात, तर 1.25 लिटर म्हणजे किती असतं, त्याच्यातला 1.25 किती घ्यायचा, अर्धा लिटर किती घ्यायचा, 1.5 लाख रुपये फीज भरल्या मग 1.5 लाख म्हणजे किती, हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे ना. याकरिता तरी हा तुम्ही टॉपिक शिका. फक्त काय तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड म्हणूनच कुठली पण गोष्ट करत बसू नका. फक्त एक्झामला येणार आहे म्हणूनच आम्ही करणार आहे असं नाही. तर एक्झाम तर आपल्याला द्यायलाच लागणार आहे. आपण व्यवहार ज्ञानासाठी सुद्धा ना हा टॉपिक खूप खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे मी अपेक्षा करते की तुम्ही एक्झाम्पल सोडवाल आणि व्यवस्थितरित्या हा टॉपिक तुमचा कव्हर होईल अशी मी अपेक्षा करते. अगोदर पण दिलेले आहेत ही सुद्धा एक्झाम्पल परत एकदा तुम्ही सोडवून बघा. आणि तुम्हाला अजून एक सांगते बघा, कसं होतं मुलांचं, फक्त एक्झाम्पल बोर्डवरची उतरून घ्यायची असं नाही करायचं. ज्यावेळी तुम्हाला त्यामधल्या स्टेप्स समजतील ना, पहिली स्टेप कशी केल्या त्याच्यानंतर दुसरी कशी केल्या, त्यावेळी खरं गणित शिकलं म्हणायचं. जर तुम्ही आहे असं जर उतरून घ्याल ना तर त्याचा काही उपयोग होत नाही. फक्त ते टेम्पररी असतं, परमनंटली लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे ती एक काळजी घ्यायची. फक्त बोर्डवरचं आहे असं उतरून घ्यायचं नाही. शिकवल्यानंतर ना एकदा आकलन करायचं, तुम्ही स्वतः ट्राय करायचं, नाही जमलं तर मग बोर्डवरचा आधार घ्यायचा. ही कायम तत्व माझं तुमच्या डोक्यात ठेवा, तर तुमचं गणित परफेक्ट होईल.